नमस्कार मंडळी, मी भारती म्हात्रे पुन्हा एकदा तुमचं सिम्पली स्वादिष्ट मध्ये खूप खूप मनापासून स्वागत करत आहे। तर आज सुट्टीचा दिवस आहे, वीकेंड आहे, शनिवार रविवार आलाय, तर विचार केला कुठेतरी बाहेर जाऊया। मुलांना सुट्टी पडली आहे दिवाळीची। काल मी भीमाशंकरला जाऊन आले आणि त्याचा व्लॉग तुम्ही पाहिलाच असेल, आणि नसेल पाहिला तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे, नक्कीच बघा। छोटासा व्लॉग आहे, खूप छान दिवस निघाला आमचा। तर विचार केला की हा व्लॉग सुद्धा तुम्हाला दाखवलं पाहिजे। शनिवार रविवार मुलांना थोडासा ब्रेक हवा होता, कुठेच बाहेर गेली नाहीये, म्हणजे त्यांना घेऊन गेली नाहीये लॉंग वेकेशनसाठी, म्हणून एक स्टेकेशन म्हणून जवळपासच लोणावळ्याला आम्ही चाललोय। पण त्याच्यामध्ये खास असं आहे की आम्ही पाब्लोला घेऊन चाललोय। पेट फ्रेंडली हॉटेल आम्ही बघितलंय, तर त्याला घेऊन चाललोय। तर पहिल्यांदा आमचा एक स्टेकेशन पाब्लो सोबत होणार आहे। तर मंडळी बघूया कसा जातोय आजचा दिवस। सो स्टे ट्यून आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि निघूया आता आपण लोणावळ्यासाठी। चलो चलो लेट्स गो। चलो श्रिया लेट्स गो। गणराया की जय। ओम गण गणपती नमः। घरातनं निघालो आम्ही आणि सर्वात आधी पहिला स्टॉप म्हणजे सेक्टर 9 वाशी, कारण आम्ही प्रिशाला पिक करायला आलोय। काल जेव्हा भीमाशंकरला जाणार होतो तेव्हा प्रिशा म्हणाली होती की आत्या मला पण यायचंय, पण ट्रॅव्हलिंग खूप जास्त होतं आणि तिला कुठे घेऊन जाऊ, छोटी आहे म्हणून विचार केला तिला हेक्टिक पडेल खूप, म्हणून नाही घेऊन गेले। आणि आज जसे की शी लव्स पाब्लो म्हणून सकाळीच तिला फोन केला आणि ती झोपली होती। भक्तीला सांगितलं की प्रिशाला उठव आणि सांग तयारी कर, 20 मिनिटात तिला आम्ही घेऊन चाललोय। तर आता तिलाच पिक करायला आलोय। शी इज ऑल्सो जॉईनिंग अस। सो आज खरंच खूप मजा येणार आहे। केल्यानंतर मग पाब्लोला पिक करणार आहोत। आता पाब्लो घरी नव्हतं, त्याला मी पेट हाऊस मध्ये ठेवलं होतं, कारण जसे मी सांगितलं काल बाहेर गेले होते, म्हणून तिथून त्याला पिक करायचंय आणि देन वी विल लाईक यू नो स्टार्ट आवर जर्नी टुवर्ड्स लोणावळा। लेट्स कम। So guys, here is Prisha. Prisha नाते सेम पिंक। प्रिशा आता लाजती आहे। आता हे लाजणं किती वेळ चालणार आहे ते तिलाच माहिती। प्रिशा गो बॅक। चलो थँक्यू चाचू। चल हर्षू घे त्याला मागे ठेव। येस, ऍटलीस्ट तुला कळतंय का पाब्लो हाक मारल्यावर बघायचं, बाकी टाइम नुसता मस्ती आहे। तुला सोडू पनवेल? युटर्न का आणि तिथेच बस। इथे पण कुठे सोडू? पनवेल सोडू, सेक्टर 9 कुठे सोडू? का लोणावळ्यात जायचं? लो से लोणावळा। चला चला बाहेर निघा आता। अर्शू त्याला लीश लाव। शिया पापडीचा हात पकड। फूड कोर्टला उतरलोय आम्ही आणि आज जसं की पाब्लो डे आउट आहे, तो जागेवर थांबतोय आणि त्यासोबत आम्हाला सुद्धा, म्हणजे त्याच्यासोबत आम्हाला सुद्धा थांबावं लागतोय। शाबाश। नाही चावत नाही। पाब्लो नाव आहे त्याचा। पाब्लो दादा दीदी आहे ना? इट्स ओके दादा दीदी आहे। हे पाबजी पाब्लो। That's it. Done. आता खाली बस, बघू आराम।
पाब्लो से बाय पाब्लो. फूड कोर्टमध्ये खूप जण अशी मिळाली जे पाब्लोला पेट करत होते आणि खूप जण अशी पण होती जे थोडेसे घाबरत होते. पण खाऊन पिऊन आता आम्ही निघालो रिसॉर्टला आणि बघता बघता पोचलो सुद्धा. तर हा आहे लोणावळ्याचा ऋषिकेश हॉटेल कम रिसॉर्ट. परिसर तुम्हाला थोडक्यात दाखवते, नंतर तुम्हाला दिसेलच. गार्डन खूप मोठा आहे यांचा, हाच यांचा एक प्लस पॉईंट आहे. आणि आता आम्ही चेक इन करून रूममध्ये जाणार आहोत, कारण पोचता 3 वाजले. कारण आरामात पोचलो आम्ही, थांबत मज्जा करत, बिलकुलही अशी घाईगडबड केली नाही. चेक इन केलं. पहिल्या माळ्यावरच आमचं रूम आहे आणि रूम चांगलाच मोठा, कारण आम्ही मोठाच रूम घेतला होता. नॉर्मल आहे, एवढं काय वाव फॅक्टर नाही, पण बेसिक जे हवं आहे ते सगळं आहे. मोठा बेड आहे, सोफा कम बेड आहे आणि भरपूरची जागासुद्धा आजूबाजूला आहे, म्हणजे पाब्लो व्यवस्थितपणे वावरू शकतो तिकडे. बाथरूमसुद्धा मोठा बाथरूम आहे, असं नाही आहे कंजेस्टेड किंवा छोटा, म्हणून तशी काय अडचण झाली नाही आहे आम्हाला. बाकीचं सुद्धा तुम्हाला दाखवते, थांबा. बाल्कनी दाखवते. बाल्कनी खूपच मस्त आहे, छोटीशी बाल्कनी आहे, पण गार्डन व्ह्यू आहे. वरून सगळं दिसतं, गार्डन, स्विमिंग पूल, खाली छोटा बाळसुद्धा खेळतो आहे. नंतर आम्ही खाली जाणारच आहोत, पण आत्ताच आलो आहे, थोडं फ्रेशनअप व्हायचं आहे. पण विचार केला आधी तुम्हाला हे सगळं दाखवून घेते आहे. पाब्लोला चेनच पडत नाही आहे, फक्त इथे तिथे फिरतो आहे, कारण त्याच्यासाठी ही नवीन जागा आहे. बघतोय सगळीकडे तो, आणि प्रिशाला आणल्यामुळे त्याला आणखीन जास्ती मज्जा येते आहे. तर मंडळी आता थोडंसं आराम वगैरे करून मग उतरतोय खाली. प्रिशाला काही चेनच पडेना. ती म्हणाली मला आत्ताच खाली जायचं, म्हणून ती खाली उतरली आणि तिच्याकडे लक्ष देण्यासाठी मी बाल्कनीमध्ये उभी होती, कारण एकटी खाली गेली होती. आणि थोड्या वेळातच मला खाली जावंच लागलं, कारण पाब्लोला चेन पडत नव्हतं, म्हणून त्याला घेऊनच खाली जाते आहे. पण तो बिलकुलही हाती लागत नाही आहे. त्याला रस्ता कळल्यामुळे तो एकटाच खाली उतरतो, आरामात जातो, वरती येतो त्याच्या मर्जीप्रमाणे. बोलतं ना, मर्जी का मालिक. हाय श्रिया. थोडंसं ऊन कमी झालं आणि त्यानंतर हर्ष, श्रिया सगळेजण स्विमिंगला खाली उतरले. आणि इथे पाब्लोची मस्ती तुम्ही बघतायच की किती धावतोय पळतोय, कारण त्याला एवढी मोकळी जागा मिळाली आहे. इथे घरात त्याला तेवढी जागा मिळत नाही, तेवढं त्याला धावणं पळणं म्हणजे पॉसिबलच नाही आहे. खाली जेव्हा राऊंडला घेऊन जातो तेव्हा ग्राउंडमध्ये तो सहसा एवढं धावत नाही, कारण घाबरतो वगैरे, म्हणजे समोर रस्ताच आहे म्हणून. तर इथे गार्डन मिळाल्यानंतर त्याची काय म्हणजे बोलतात ना, त्याचा मूडसुद्धा काय वेगळ्याच लेवलचं होतं. थोड़ा पुढे. Can we dive? Yes. You can. Can you show how to dive? Third dive. No, you also. I'll do. If it's dive. Okay. पूलमध्ये पाब्लो गेला नाही, त्याला घाबरायला झालं होतं. खूप ट्राय केलं पाण्यामध्ये टाकायचं, पण तो बिलकुलही ऐकला नाही. बाहेर बसून पण मज्जा बघत होता, आणि पूलमध्ये जर गेला असं आम्हाला 1000 रुपयाचं फाईन पण लागलं असतं. खेळून वगैरे सगळे दमलो होतो. त्यानंतर रूमवर आल्यानंतर मागितलं थोडंसं स्नॅक. व्हेज हॉटेल होतं म्हणून चना कोलीवाडा मागितला आणि आपली चीझी मॅगी. गरमागरम मॅगी कोणाला नको हवी असते, आणि ते पण जर स्विमिंग पूलमधनं बाहेर पडल्यानंतर मग खावंसंच वाटतं, भूक लागते. त्यानंतर झालं पॉवर नॅप. मी नव्हते झोपले, हे चौघे झोपले होते, मी जागीच होते, कारण मला असं कुठल्याही वेळेला झोप लागत नाही. प्रिशा उठली थोड्या वेळानंतर, आणि रात्री आम्ही पोचलो इथे लोला कॅफेमध्ये. लोला कॅफेसुद्धा पेट कॅफे आहे, आणि इथे पाब्लोला मिळाली त्याची मैत्रीण. खूपच जरा जास्तीच गोडागोडी झाली होती. नंतर सगळं रिलॅक्स झाल्यानंतर बसलो आम्ही खुर्चीवर आणि ऑर्डर केला आमचं खाऊ. डिनर वगैरे झाल्यानंतर रूमवर गेलो, झोपलो, म्हणून काय रेकॉर्ड करायला नाही मिळालं. आणि सकाळी उतरलो खाली पाब्लोला घेऊन.
तर इथे काय बच्चा पार्टी होते सगळे आणि बस त्याला पाबलो पाबलो करून ओरडत होते आणि पाबलो झाला होता थोडासा इरिटेट. त्याला थोडंसं मोकळेपणा हवा होता म्हणून प्रिशा त्याला राऊंड मारतीये, फिरवतीये त्याला, पण तो तिलासुद्धा हात लावून देत नाही आहे, लीश पकडून पळतोय नुसता. आणि बघता बघता झालं आमचं चेकआउटचं टाईम मंडळी. सो हा एक छोटासा हॉटेल आहे ऋषिकेश हॉटेल म्हणून. इथे याचं कारण एवढंच की हा पेट फ्रेंडली आहे. इथे आम्हाला पाब्लोला घेऊन यायचंच होतं एक छोटंसं वेकेशनसाठी म्हणून इथे आलो. सिम्पलचं हॉटेल आहे, म्हणजे खूप असं वाव फॅक्टर इथे काही नाही आहे. एक पूल आहे, खूप मोठं असं गार्डन आहे, 2 झुला आहे, सिसो तर कोणी वापरत नाही आहे. आणि वरती तिकडे आम्ही राहतोय ते टॉवेल्स वगैरेच्या बाजूला. तिकडे आता सध्या प्रिशा दिसतीये, पाब्लोला खायला देतीये. तर आणि मी चालली आहे बाहेर काहीतरी नाश्ता वगैरे आणायला. तर असं छोटासा रिसॉर्ट ऑन द वे लोणावळा, जिथे पाटीलवाडा आहे, चुलीवरचं जेवण बस त्याच्या समोरच आहे. म्हणजे मेन सिटीमध्ये आहे, तुम्हाला दुसरं बाहेर असं कुठे वेगळा रूट पकडून आतमध्ये असं जायची गरज नाही आहे. जर तुमच्याकडे पेट असेल, तुम्हाला घेऊन यायचं असेल, तर दिस इज क्वाईट डिसेंट हॉटेल. आय वोंट से वाव, इट्स अन ॲव्हरेज. रेट वाईज ऑल्सो इट वॉज लाईक ओके, 3.5 पर्यंत त्याचं टॅरिफ होतं. प्लस पेटचं चार्जेस आहेत 500-600 रुपये. तसं पेटसाठी इथे काही प्रोव्हिजन नाही आहे, फक्त खेळायला देतात या गार्डनमध्ये, थांबवत नाही वगैरे. अदरवाईज त्यांच्यासाठी वेगळं प्लेइंग गार्डन किंवा प्लेइंग रूम असं वेगळं काहीही नाही आहे. जस्ट दे अलाउड पेट्स, बस एवढंच आहे. पण छान कालचा दिवस आमचा गेला, मस्त दिवस होता. ट्रॅव्हलिंगमध्ये पहिल्यांदा पाब्लोला एवढा लांब आम्ही घेऊन आलो, तर ट्रॅव्हलिंगसुद्धा मस्त गेलं. फूड कोर्टवर तर एवढा छान बाळसारखा बसला होता तो, बिलकुल आवाज वगैरे केला नाही. आणि प्रत्येक जण म्हणजे जे पेट फ्रेंडली आहेत ते पेट करून जात होते. जे उशिरा उठलो आहे, नाश्ता वगैरे करायचं आहे म्हणून काहीतरी ऑमलेट वगैरे मॅगी वगैरे घेऊन चालली आहे. हॉटेलच्या बाहेरच रोडच्या पलीकडे त्या साईडला छोटीशी टपरी आहे, तिथे अंडा भुर्जी, मॅगी, ऑमलेट वगैरे खूप मस्त मिळतं. तर तेच मी घेऊन चालली आहे, कारण नाश्ता वगैरे केल्यानंतर आम्हाला करायचं आहे चेकआउट. तर तुम्हाला इथे यायचं असेल तर येऊ शकता. छोटंसंच आहे, दुकानही आहे छोटंसं. आणि एकदम समोर तुम्हाला ऋषिकेश रिसॉर्टसुद्धा दिसतोय बघा, बसूनसुद्धा तुम्ही इथे खाऊ शकता. मी आता इथून पार्सल उचलून रूमवर जाणार आहे आणि खाल्ल्यानंतर बाहेर चेकआउट. सो गाईज, आमची सुट्टी संपली आहे. एक दिवस खूप छान स्पेंड केला आहे अँड इट वॉज रिअली व्हेरी नाईस. तर आता चेकआउट केलं आहे आणि आम्ही निघतोय घरी. आणि परतीचा प्रवास कालच्यासारखाच जसा आलो तसाच होणार आहे. म्हणून आजचा हा व्हिडिओ मी इथेच संपवतोय. व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.